आता 5 जुलैच्या वरती पुन्हा एकदा शासनाची बोलू. शासन काय म्हणतं, जनतेचं हित, सरकारने जनतेचं हित पाहिलं पाहिजे, सरकारचं हित नाही. सरकारचं हित पाहणं असेल, जनतेला जर नुकसान होणार असेल तर आम्हाला मान्य नाही. समाधान नाही झालं तर 5 जुलै ठरल्याप्रमाणे आंदोलन होईल. आज आम्ही राज्य माहिती आयोगाच्या वतीने मी आणि माझे 2 वरिष्ठ सहकारी पुणे खंडपीठाचे आयुक्त श्री मकरंद रानडे आणि संभाजीनगर आणि नाशिक खंडपीठाचे आयुक्त श्री प्रकाश इंदलकर यासह अण्णांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेण्यासाठी आलो होतो. आणि याच अनुषंगाने राज्य शासनाची जी 2026 12 जूनला जी नियमावली प्रकाशित झालेली आहे त्या संदर्भात अण्णांनी व्यक्त केलेल्या भावनांशी सहमती दर्शवत आमची अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे. आणि त्यावर अण्णांनी जे माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं त्यावर जो निर्णय घ्यायचा आहे तो अण्णांना आणि शासनाला घ्यायचा आहे. आयोगाची भूमिका ही फक्त माहिती अधिकाराची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासंदर्भात आहे. त्या अनुषंगाने आम्ही माननीय अण्णांना आयोगाच्या मागील 1-1.5 वर्षाच्या कारकिर्दीचा एक अहवाल देखील सादर केलेला आहे आणि त्यावर त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. अनेक विषयांवर आमची चर्चा झाली आहे, पण मला वाटतं यावर अधिक अधिकारवाणीने अण्णाच आपल्याला सांगू शकतात. काय निरोप होता आणि सरकारचा कुठला निरोप तुम्ही अण्णांना दिलेला आहे, त्यावर अण्णाचं काय प्रतिक्रिया आली? सरकारचा कुठलाच निरोप घेऊन आम्ही येऊ शकत नाही, कारण आम्ही स्टॅच्युटरी बॉडी आहोत. आम्ही एक कायदेशीर वैधानिक संस्था आहोत ज्याचं कार्यक्षेत्र हे माहिती अधिकार कायद्याची महाराष्ट्रभर प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आहे. माहितीचा अधिकार कायदा 2005 आणि त्यातील जे नियम आणि नियमावली आहे त्याची नागरिकांचा माहितीचा अधिकार हा अधिक जोमाने आणि प्रभावीपणे राबवला जावा या अनुषंगाने अंमलबजावणी करणं हे आयोगाचं काम आहे. त्या अनुषंगाने आम्ही कार्यरत आहोत आणि त्याच विषयाच्या अनुषंगाने आज माननीय अण्णांची आमची प्रदीर्घ चर्चा झालेली आहे. आणि या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो अण्णांनी माननीय मुख्यमंत्र्यांना ते पत्र लिहिलेलं आहे, त्यामुळे तो निर्णय शासनाला घ्यायचा आहे. आणि अण्णांना त्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे स्वतः अण्णाच आपल्याला सांगतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.